नमस्कार मित्रांनो, केपी दी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गेली 5 वर्ष एका गोष्टीचं विस्डम मात्र कन्सिस्टंट राहिलं आहे. ते म्हणजे इन्व्हेस्टिंग असो किंवा स्टॉक्समध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टिंग. यशाचा मार्ग हा नेहमी सिंपल असतो. फायनान्स हा विषय आपल्या जीवनाच्या खूप जवळचा आहे. आपण खूप पैसे कमावतो, मग थोडी निग्लिजन्स करतो आणि गमावतो. मग आपल्याला वाटतं की आता सेव्हिंग करण्याची योग्य एज आली आहे. या सर्व अनुभवांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. शिकणं म्हणजे नुसतं ऐकणं किंवा वाचणं नाही. शिकणं म्हणजे आपल्या बिहेवियरमध्ये बदल घडवून आणणं. जर तुमच्या वर्तणुकीत बदल झाला नाही तर तुम्ही काहीच शिकला नाहीत. आर्थिक पाया, द स्ट्रॉंग फाउंडेशन. फायनान्शियल फ्रीडमचा पाया काय आहे? तो आहे तुमचा आणीबाणी निधी, म्हणजेच इमर्जन्सी फंड. अनेकदा लोकांना वाटतं की हा निधी म्हणजे फक्त 6 किंवा 8 महिन्यांचा खर्च. पण नीरज अरोरा म्हणतात, इमर्जन्सी फंडचा अर्थ आहे तुमचा पाया इतका मजबूत करणे की तुम्ही पाहिजे तेवढी उंच बिल्डिंग उभी करू शकता. तुम्ही इमर्जन्सी फंड तयार केल्यावर तुमच्या मनात एक सिक्युरिटी येते. हा फायनान्शियल कुशन तुम्हाला जीवनात मोठे रिस्क घेण्याची संधी देतो. कारण अगदी सर्व काही टॉस झालं तरी हा पैसा तुमच्याकडे असतो. परंतु हा बिहेवियरचा बदल एका रात्रीत होत नाही. ही सर्वात कठीण गोष्ट आहे. यासाठी रिइन्फोर्समेंट आणि रिपिटेशनची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण चांगली पुस्तके किंवा मेंटॉर्सच्या गोष्टी वारंवार वाचतो, त्याचप्रमाणे फायनान्शियल लर्निंग्स वारंवार माइंडमध्ये रुजवाव्या लागतात. हे लक्षात ठेवा की बिहेवियर चेंज होण्यासाठी बराच काळ लागतो आणि हा एक मेजर इमर्शन असतो. गिग वर्कर्स आणि खर्च व्यवस्थापन. आजकाल अनेक जण गिग वर्कर्स किंवा फ्रीलान्सर्स आहेत, ज्यांची इन्कम इरेग्युलर असते. कधी 60,000, कधी 30,000, कधी काहीच नाही. अशा व्यक्तींनी फिक्स्ड एक्सपेन्सेस आणि सेव्हिंगसाठी नियोजन कसं करायचं? पहिली पायरी, इन्शुरन्स, विमा, मेडिकल आणि टर्म इन्शुरन्स खूप आवश्यक आहे. नियमित नोकरी असलेल्या कर्मचाऱ्याला एम्प्लॉयरचा आधार मिळतो, पण फ्रीलान्सर्सना स्वतःचा इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी पायरी, ॲक्टिव्ह इन्कम वाढवा. तुम्ही तुमच्या स्किल्समध्ये इन्व्हेस्ट करा, हार्डवर्क करा आणि हसल करा. तुमचा मिनिमम बेंचमार्क वाढवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणताही महिना झिरो इन्कमचा नसेल. तिसरी पायरी, गरजेनुसार इमर्जन्सी फंड. 6 महिन्यांचा नियम फ्रीलान्सर्सवर लागू होत नाही. तुमच्या वैयक्तिक गरजा, जसे की कर्ज, कुटुंबाची जबाबदारी, यानुसार तुम्हाला किती पैसे बाजूला ठेवायचे हे तुम्ही ठरवा. इन्शुरन्स, स्किल्सवर इन्व्हेस्टिंग आणि इमर्जन्सी फंड या गोष्टी ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटच्या आधी येणे आवश्यक आहेत. पैशाचं लिकेज कुठे होतं? अनेक लोक पेचेक टू पेचेक जगतात, पण तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट्स आणि UPI ट्रान्झॅक्शन्स तपासा. शहरांमध्ये फूड, झोमॅटो किंवा स्विगी, फॅशन म्हणजे नवीन शूज, बॅग्स आणि पार्टिंग यावर सर्वाधिक पैसा खर्च होतो. जर तुम्ही दर महिन्याला 50 ते 80 हजार रुपये कमवत असाल आणि तरीही पेचेक टू पेचेक जगत असाल, तर समस्या तुमच्या इन्कममध्ये नाही, तर तुमच्या खर्चाच्या हॅबिट्समध्ये आहे. डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स आणि फोमो. आज आपण इल्युजन ऑफ नॉलेजमध्ये जगत आहोत. ट्विटर थ्रेड्स, यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्राम रील्स पाहिल्यावर आपल्याला वाटतं की ज्ञान मिळालं. पण आपण किती आठवलं आणि किती अप्लाय केलं? या शॉर्ट फॉर्म कंटेंटमुळे आपण इनॅक्शन किंवा पॅरालिसिसमध्ये जातो. आपण सतत कन्झ्युम करत राहतो, पण रिअल लाईफ मात्र तशीच राहते. जे लोक पर्सनल फायनान्स कंटेंटचा जास्त उपयोग करतात, अनेकदा त्यांचे फायनान्स मात्र भगवान भरोसे असतात. सगळ्यात मोठी समस्या काय आहे? फिअर ऑफ मिसिंग आउट आणि सोशल प्रूफ. महागड्या गाड्या, लक्झरी लाईफस्टाईल दाखवणाऱ्या रील्समुळे तरुण पिढी इन्फ्लुएन्स्ड होते. सेकंड हँड महागड्या गाड्या घेणं पण त्यांचे टायर्स बदलण्यासाठी पैसे नसणं, हे फोमोचं एक्स्ट्रीम केस आहे. टेक्नॉलॉजी आपल्याला जास्तीत जास्त कन्व्हिनियन्स देते, पण या कन्व्हिनियन्समुळे आपण इतके प्रोग्राम झालो आहोत की प्रत्येक गोष्ट AIला विचारावी लागते. यामुळे रिअल लाईफमध्ये लोकांसोबत इंटरॅक्ट करण्याची स्किल कमी होते, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या फायनान्शियल फ्युचरवर होतो. लाँग टर्म दृष्टिकोन आणि बोरिंग इन्व्हेस्टिंग. लाँग फॉर्म कंटेंट म्हणजे चांगली पुस्तके, अनुभवी लोकांचे विस्तृत इंटरव्ह्यूज तुमच्या बिहेवियरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जेव्हा इन्व्हेस्टिंगचा विचार येतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या इमर्जन्सी फंडवर रिटर्न ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करू नका. इमर्जन्सी फंडचा उद्देश फक्त व्हॅल्यू टिकवून ठेवणे आहे, महागाईला हरवणे नाही. गुंतवणुकीचा नियम. तुमच्याकडे जो पैसा पुढील 5 ते 7 वर्षात लागणार नाही, तोच फक्त व्हॉलेटाईल इक्विटीमध्ये गुंतवा. तुम्हाला 2 वर्षांनी गाडी घ्यायची असेल आणि तुम्ही ते पैसे इक्विटीमध्ये लावले, तर मार्केट खाली गेल्यावर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. स्टॉक मार्केटची फक्त एकच दिशा नाही. ती वर जाते, खाली येते आणि कधीकधी अनेक वर्ष फ्लॅट राहते. मिस्टर मार्केट एका दारू पिणाऱ्या व्यक्तीसारखा आहे, जो कधी इकडे पडतो तर कधी तिकडे. तुम्हाला त्याच्या चालीवर चालायचं नाहीये. इन्व्हेस्टमेंट ही एका ध्यानसारखी आहे. शांत बसून पहा. तुमचा पैसा सुरुवातीला हळू वाढेल, पण अचानक त्याचे एका मोठ्या जायंटमध्ये कन्व्हर्शन होईल. नीरज अरोरा यांनी सांगितले आहे की इन्व्हेस्टिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणतीही फॉर्मल डिग्रीची गरज नाही. बिहेवियर मॅनेज करा आणि हे 8 सोपे नियम पाळा. 1. सक्रिय इन्कम वाढवा, म्हणजेच ॲक्टिव्ह इन्कम वाढवा. तुमच्या मुख्य कामावर फोकस करा, स्किल्स वाढवा आणि ऑल इन जा. 2. घाबरून राहा. प्रत्येकाला तुमचा पैसा हवा आहे, बँक मॅनेजर्सपासून ते गेट रिच क्विक स्कीम्सपर्यंत. घाबरणं आवश्यक आहे. 3. टिप्स टाळा.
गेट रिच क्विक स्कीम्स आणि स्टॉक टिप्सपासून दूर राहा. 4. सुलभीकरण. इन्व्हेस्टिंगमध्ये मिनिमल वेळ द्या आणि गोष्टी सोप्या ठेवा. 5. फक्त म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. बिगिनर म्हणून डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणे टाळा. 6. बेसिक्स कव्हर करा. सर्व इन्शुरन्सेस, आरोग्य, टर्म आणि इमर्जन्सी फंड तयार ठेवा. 7. लो एक्सपेन्स हाय इन्व्हेस्टमेंट. खर्च कमी ठेवा, इन्व्हेस्टमेंट वाढवा, पण एन्जॉयमेंटमध्ये कपात करू नका. 8. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दरवर्षी वाढवा. प्रत्येक वर्षी तुमची SIP वाढवा, अन्यथा तुमचा लाईफस्टाईल इन्फ्लेशन तुमचा पैसा खाऊन टाकेल. एकदा तुमचा सायझेबल कॉर्पस तयार झाला की तुम्ही इंडेक्स फंड्स आणि काही चांगले ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स यांचे कॉम्बोमध्ये गुंतवणूक करू शकता. निवृत्तीचं नियोजन आणि ज्ञानार्जन. सध्याच्या काळात ₹1 कोटी पुरेसे नाहीत निवृत्तीसाठी. जर तुम्ही कुटुंबासह रिटायर होण्याची योजना आखत असाल तर सेफ विथड्रॉल रेटचा विचार करा. भारतातील फायनान्शियल प्लॅनर्स 3% सेफ विथड्रॉल रेट सुरक्षित मानतात. जर तुमचा वार्षिक खर्च ₹12 लाख असेल तर रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून पहा तुमच्याकडे किती कॉर्पस असावा लागेल. निवृत्तीनंतर तुमचं संपूर्ण कॉर्पस इक्विटीमध्ये ठेवू नका. क्रम धोका तुम्हाला बर्बाद करू शकतो. रिटायरमेंटच्या पहिल्या काही वर्षांसाठी लागणारा पैसा फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये ठेवा आणि उर्वरित रक्कम लाँग टर्म इक्विटीमध्ये ठेवा. FDsचा उद्देश जास्त रिटर्न कमावणे नाही, तर तुमची कॅपिटल सेफ्टी करणे आहे. यशस्वी इन्व्हेस्टर कसे बनायचे? नीरज अरोरा यांच्या मते चार्टर्ड अकाउंटंट असणं किंवा फायनान्समध्ये मास्टर्स असणं म्हणजे चांगली इन्व्हेस्टिंग करण्याची गॅरंटी नाही. यश मिळवण्यासाठी 1. चांगल्या पुस्तकांचं सतत वाचन करा. 2. आपले मेंटॉर्स विचारपूर्वक निवडा. 3. पोर्टफोलिओचे पिरियॉडिकली रिव्ह्यू करा. फायनान्शियल सक्सेस ही लाँग रनची गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये हारत आहात तेव्हा फोकस फक्त लांबच्या टार्गेटवर ठेवा. हे नियम खूप सिंपल आहेत, कदाचित खूपच सिंपल, पण इन्व्हेस्टिंगमध्ये सादगी म्हणजे सिम्प्लिसिटी हेच सर्वात मोठे सिक्रेट आहे. या नियमांवर काम करा. तुम्ही पाहू शकता की या जर्नीमुळे फक्त इन्व्हेस्टिंग नाही तर आयुष्यसुद्धा सिम्प्लिफाय होतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी KP एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया.